नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील त्रिकोळी गावात 39 वर्षीय शेतकरी हिराकांत काशीनाथ बिराजदार यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार सततची नापिकी, कर्जाचा वाढता बोजा आणि पेरणीनंतर पावसानं दडी मारल्यामुळे निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक तणाव यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जाते. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. हिराकांत बिराजदार यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसंच इतर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी अशी मागणी आता केली जाते. रायगड जिल्ह्यातील पेण शहरात दूषित आणि गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढले. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते भरत साळवी यांनी पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि फिल्टर प्लांटच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना पिण्यासाठी खासगी आरो पाणी विकत घ्यावं लागते. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतोय असंही त्यांनी सांगितले. दरम्यान पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी पावसामुळे पाणी पुरवठा स्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ मिसळल्याने ही समस्या निर्माण झाल्याचं स्पष्ट केलंय. शहराला स्वच्छ आणि पुरेसं पाणी मिळावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आंबेघर धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेगानं करण्यात येत आहेत. भविष्यात नागरिकांना अधिक दर्जेदार आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचं त्यांनी सांगितले. नमस्कार, मी भरत जनार्दन साळवी. मागील जी आता 2025 ची नगरपालिका निवडणूक झाली त्यामध्ये मी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवलो. काहीशा मताने पराभव झाला तरी पण मी लोकांसाठी झटत राहणार, लोकांसाठी फिरत राहणार आणि लोकांसाठी मी लोकांचे कार्य लोकांसाठी उपयोगी पडणार. आज या ठिकाणी आपण ही जी पेणकर जनता पेण नगरपालिकेने दिलेला जो गढूळ पाणी पिते आणि तो गढूळ पाणीचं रूपांतर शुद्ध पाणी करण्याचा जो आपण फिल्टर प्लांट म्हणतो त्या फिल्टर प्लांट मध्ये आपण आज व्हिजिट दिली. त्या फिल्टर प्लांटची अवस्था अशी आहे, नागरिकांनो, जनतेनो आणि माझ्या मतदारांनो, तुम्ही हा पाणी इथे येऊन पाहिलात तर तो तुम्ही पाणी प्यायचं तर सोडून द्या, बाकीच्या गोष्टींना पण वापरू शकणार ना अशी त्या पाण्याची अवस्था आहे. आज तुम्ही बाकीच्या तालुक्यात जा, अलिबाग तालुक्यात जा, श्रीवर्धन तालुक्यात जा, घरोघरी तुम्ही पाणी, स्वच्छ पाणी आणि पिण्यासारखं पाणी त्या ठिकाणी येतं. पण या पेणमध्ये आपण पेणच्या जनतेला, पेणचे जे नगरपालिकेचे सीओ आहेत हे काही शुद्ध पाणी देऊ शकत नाही. ह्या फिल्टर प्लांट बघितल्यानंतर मला फक्त एवढंच वाटते की तुम्ही पाणी आम्हाला शुद्ध द्या, अशुद्ध द्या, कसंही द्या, पण हे जे पाणी पाणी तुम्ही देता आणि ते पाणी तुमच्या नगरपालिकेत नळामधनं येतं, त्या पाण्याचा एक ग्लास सीओनी प्यायचा आहे किंवा पिऊन दाखवायचं आहे, एवढीच त्यांना आम्ही विनंती करतो. आणि ही जी अवस्था आहे लवकरात लवकर चांगली करा. पेणकरांना शुद्ध पाणी द्या. पेणकरांनी तुम्हाला आज भरभरून मतदान दिले, त्या नगरसेवकांना पण विनंती करतो की आपण चांगलं कार्य करा आणि फक्त पेणकरांना शुद्ध पाणी प्यायला द्या. एवढीच पेणकरांची आज इथे रास्त मागणी आहे. रायगड जिल्ह्यातील पेण नगर परिषदेतील घंटागाडी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. कामगारांच्या म्हणण्यानुसार मुख्याधिकारी, ठेकेदार आणि आरोग्य सभापती यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 8 दिवसात प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र जवळपास महिनाभर उलटूनही कोणत्याही मागणीवर निर्णय झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. कामगारांनी भविष्य निर्वाह निधी जमा करणं, मयत कामगारांच्या वारसांना मदत, कामावर अपघात झालेल्या कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई आणि किमान वेतन लागू करणं या प्रमुख मागण्या मांडल्यात. या संदर्भात नगर प्रशासन, नगर विकास विभाग, कामगार आयुक्त आणि लोकायुक्त यांच्याकडे यापूर्वीच निवेदनं दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे यांनी कामगारांना न्याय मिळेपर्यंत संघटना त्यांच्याशी पाठीशी ठामपणे उभं राहील अशी भूमिका मांडली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही कामगारांनी दिलाय. पुणे जिल्ह्यातील दावडी येथील श्रीमंत महाराजा फत्तेसिंगराव गायकवाड माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीचा औचित्य साधून पारंपरिक शालेय दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीचा संदेश देत परिसर भक्तिमय वातावरणानं भारून टाकला. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आणि पालखी पूजनानं झाली. त्यानंतर ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. शाळेच्या मैदानावरून निघालेली दिंडी मुख्य बाजारपेठ
पेठेतून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी बाल वारकऱ्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं। दिंडी परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण सोहळा, फुगड्या, झिम्मा आणि लेझिम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। उमरगा शहरात आयोजित गौरव सोहळ्यात नवनिर्वाचित मुख्याधिकारी बोंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते आणि उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय। महाराष्ट्र विधानसभेच्या महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना नोंदणी आणि विनिमय विधेयक 2026 संयुक्त समितीवर आमदार प्रवीण स्वामी यांची झालेली निवड ही मतदारसंघासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाजातील विविध घटकांनी समन्वयाने काम केल्यास उमरग्याच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। आळंदी नगरीत भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं। ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय जय रामकृष्ण हरी या नामाच्या अखंड गजरात हजारो वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखीसोबत पायी मार्गस्थ झाले। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीनं संपूर्ण आळंदी भक्तिरसात न्हाऊन निघाली। हाती टाळ मृदुंग, खांद्यावर भगव्या पताका आणि ओठांवर विठ्ठलाचं नाम घेत वारकरी उत्साहानं चालत असल्याचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळालं। वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि आनंदाचा सोहळा आहे। माऊलींच्या पालखीसोबत चालताना थकवा जाणवत नाही, उलट नवं चैतन्य मिळतं, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली। जय जय रामकृष्ण हरी। खऱ्या अर्थानं पावली चालती पंढरीची वाट, या वाटेवरील खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी दिंडीमध्ये सहभागी होणारे अनेक भावी भक्त आपण पाहिलेत, अनुभवलेत। त्यामध्ये तिची गवळण गाजली, जे खऱ्या अर्थानं शिवानी म्हणून ती उभ्या महाराष्ट्रावतीने प्रत्येकाच्या गळ्यातली ताईत झाली अशी शिवानी या ठिकाणी आहे। ती गवळण या ठिकाणी फेमस झाली, परंतु आता तिच्याकडे चर्चा करूया। शिवानी, मला सांग, तुझी ती गवळण गायली ते फेमस झाली, आज देखील या ठिकाणी तू सहभागी आहेस, नवीन काय तुला आता परत गावची वाटतंय? बोल एखादी गवळण गा। रस्त्यावरी बाई गाली तो धिंगाणा ग, रस्त्यावरी बाई गाली तो धिंगाणा ग, चाली ताना तुझा काना, चाली ताना तुझा काना, गोकुळाला नवी वेड काना, बैकाना ग गोकुळाला नवी वेड काना, नवनीत चोळी करी मस्करी ग, रंग बरोनी मारी पिचकारी, रंग बरोनी मारी पिचकारी, चाली ताना तुझा काना, गोकुळाला नवी वेड काना, बैकाना ग गोकुळाला नवी वेड काना। खरं तर ज्या गवळणीनं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं, प्रत्येकाच्या मनामध्ये घराघरामध्ये ज्यांनी घर केलं ते म्हणजे रडू नको बाळा मी पाण्याला जाते, या संदर्भातली जी गवळण गायली आणि ती महाराष्ट्रात फेमस झाली। तुम्हा आम्हा सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आपण ती ठेवली, तीच शिवानी या ठिकाणी उपस्थित आहे। शिवानीला आपण आता सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने पुन्हा विनंती करूया, ते एक कडवं पुन्हा एकदा गाऊन दाखव। रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते। क्या बात आहे। खरं तर ही महाराष्ट्राची कन्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तिने स्थान केलंय। पुढच्या काळात देखील असेच उत्तरोत्तर तिची प्रगती होत जावो आणि निश्चित वेगवेगळ्या गवळणी त्यामध्ये म्हणत राहो। आता तू पंढरपूरकडे चाललीस, शेवटपर्यंत राहणार बरोबर? हो। क्या बात आहे। पण नंतर पालखीवर आपल्या कुठल्या पालखी बरोबर आहे आपण? संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्था, राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, राजमाता मुलींची वारकरी संस्था। खऱ्या अर्थानं तुम्ही शिक्षक आहात, मला सांगा शिवानीला हे मार्गदर्शन कुणी केलं सगळं? आम्ही 2 शिक्षक आहोत, आमच्या भाग्यवती आणि मी, आम्ही दोघं तिला या
वारकरी संप्रदायाचा अभ्यास, अभंग आणि जे गायनाचं शिक्षण आहे ते आम्ही आपल्या संस्थेच्या माध्यमातून देत असतो. या विषयाच्या शिक्षिका सौ स्वरांजलीताई हिंगे यांनी या गवळणी शिकवलेल्या आहेत. आलेत का इथे? नाही, आतापर्यंत होत्या, आता दुपारी बाकीचे विद्यार्थी पाठीमागे आहेत त्यामुळे परत गेले. तुम्ही त्यांना हे शिक्षण देत असताना आज तिची गवळण एवढी गाजली, महाराष्ट्रात फेमस झाली, त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला किती आनंद वाटतोय? फार आनंद आहे. त्याचं कारण असं, आपण शिकवलेला एखादा विद्यार्थी पूर्ण जर एवढ्या मोठ्या उंचीपर्यंत पोहोचत असेल तर त्याचा प्रत्येक गुरुजीला, आई वडिलांना त्याचा आनंद आहे. त्यामध्ये आपण ऐकलंय की निश्चित आपला जर विद्यार्थी पाल्य शिकला आणि मोठा झाला त्याच्यापेक्षा आनंद दुसरा कुठला नसतो. आज त्यांचे मार्गदर्शक जे वारकरी शिक्षक संस्थेचे जे गुरुवारी आहेत त्यांनी ही भावना या ठिकाणी व्यक्त केली. निश्चित या वारीमध्ये असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया. न्यूज मराठी 24/7 सुदाम कराळे पाटील, दिघी, आळंदी. धन्यवाद. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं BLO प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते हनुमंत पवार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मान्यवरांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. शिबिरात प्रताप परभणीकर यांनी BLO कार्यकर्त्यांना मतदार याद्या अचूक तयार करणं, प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करणं आणि बूथ स्तरावरील कामकाज प्रभावीपणे कसं करावं याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. उमरखेड तालुका आणि उमरखेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या DLA-2 प्रशिक्षण आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या अनुषंगाने आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सन्माननीय हनुमंत पवारजी, यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय तातुजी देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सन्माननीय राम देवसरकरजी, काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सन्माननीय नंदकिशोर अग्रवालजी, या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सन्माननीय भास्करराव खंडागळे साहेब, तालुका काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय अनिल कदमजी, आमचे पक्षाचे आणि या विधानसभेतील ज्येष्ठ नेते माजी तालुका अध्यक्ष दत्तरावजी शिंदे साहेब, या प्रसंगी उपस्थित असलेले नगर परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय सुधीरभाई, उपस्थित असलेले सन्माननीय स्वप्नीलजी नाईक, सन्माननीय आमचे जुने सहकारी मित्र उत्तमरावजी पांडेजी, या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय राजाबाई, सन्माननीय बाळासाहेब शिंदेजी आणि आमच्या SC विभागाचे आपले जिल्हाध्यक्ष सन्माननीय महेंद्र कावळेजी आणि उपस्थित सर्व. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवर जोरदार टीका केली. घरकुल योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं कथित बनावट प्रमाणपत्र दाखवल्याचा दावा केलाय. वारकरी अपघात, मोशी कचरा दुर्घटना, लाडकी बहीण योजना, सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहांचा कथित गैरकारभार, कायदा सुव्यवस्था, वाहतूक कोंडी आणि मराठवाड्यातील पावसाच्या परिस्थितीवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. तसंच विनायक राऊत यांच्या कुटुंबियांशी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत हे प्रकरण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न आहे. मला वाटतं गाडी याला राहतात, दहिसरकडे राहतात, त्या साईडला राहतात. तिकडून सकाळी यायचं मला 3 ते 4 तास लागतात. म्हणजे तिथून संभाजीनगरला लवकर येता येतं तिथून, पण मुंबईमध्ये पोहोचता येत नाही. अशा प्रकारे वाहतुकीचा प्रश्न तिथं आहे. सकाळी तर बिलकुल इम्पॉसिबल आहे. हे बाय, हे दावे सगळे फोल आहे. आता आपल्या साध्या संभाजीनगरात आपण आधी 10 मिनिटात कुठे पोहोचू शकत होतो. आता तुम्हाला अर्ध्या तासाशिवाय तुम्ही कुठेच पोहोचत नाही शहराच्या. अशा प्रकारची स्थिती झाली. ही काय आपलं अंतर वाढलं का? ट्रॅफिक
तुम्ही जाऊन बघा कोणत्या रस्त्याला, सुतगिरणीजवळ काय होतं, त्या शानूर मिया दर्गाजवळ काय होतं, आकाशवाणीच्या चौकात काय होतं, 7 हिलच्या चौकात काय होतं, TV सेंटरला काय होतं, बाबा पेट्रोल पंपला काय होतं, रेल्वे स्टेशनला काय होतं. एकही पॉईंट असा नाही की जिथं फ्लुएंटली वाहतूक सुरू आहे. ही स्थिती सगळीकडे आहे. हे होतंय आता. आजच सगळ्या 9 विधानसभेच्या बैठका आहे आमच्या आता थोड्याच वेळात, आणि जे खालच्या स्तरावरचं आहे ते हळूहळू आमचं चालू आहे. आणि एकदा हे क्लिअर झाल्यानंतर मग वरच्या स्तरावरचं एकदाच होईल. शेतकऱ्यांची अवस्था दारुण आहे. पेरण्या झाल्या नाहीये 50% आणि पेरण्या होण्याची चिन्हही नाहीये. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. काय चिन्ह दिसत नाही. मागच्या वेळेसपेक्षा आत्तापर्यंत फक्त आजच्या घडीला 40%च पाऊस आहे. अल निनोचा धोका आहे, परंतु या अल निनोचा धोका असताना त्याला सामोरं जाण्यासाठी योग्य ती यंत्रणा अजूनही उभा केलेली नाही. उलट जी 40% पेरण्या झाल्या, पेरण्या ज्या होत आहेत त्याच्यातही बी बियाण्यामध्ये फसवणुकीचे मोठे प्रकार समोर येत आहेत. आणि दुर्दैवानं त्याच्यात खाजगी कंपन्यापेक्षा सरकारी कंपन्यासुद्धा सहभागी आहेत. त्याच्याविषयी मी मुंबईला 14-15 तारखेला बोलणार आहे. परंतु याच्यात सरकारच्या ज्या बी बियाण्याच्या कंपन्या यासुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. खरं तर सरकारने आता या घडीला शेतकऱ्यांना पूर्णपणे आधाराची आवश्यकता आहे. मुंबईत जरी अतिवृष्टी झाली असेल तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इथं पावसाचं प्रमाण 40%वरच आहे. अजूनही टँकर सुरू आहेत. पण याच्यासाठी सामोरं जाण्यासाठी सरकारने प्रभावी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. 3 हात नाक्यावर एक अपघात झालाय. नेत्याचं वाढदिवसाचं खूप मोठं बॅनर ओव्हर ब्रिजवर लावलं होतं. ते पडलं आणि त्याच्या खाली एक माणसाचा मृत्यू झाला. कोणता नाका? 3 हात नाका. मुंबईचा 3 हात. म्हणूनच बरं 3 हात नाका ठाणे. आता खरं तर मग तसं पाहायला गेलं तर आपल्या संभाजीनगरात चांगली स्थिती आहे. एवढी वाईट स्थिती ठाणे, नवी मुंबई, मुंबईमध्ये म्हणजे हे कबूल करायला काही हरकत नाही अशा इनलिगल होर्डिंगच्या विषयी. आपल्या इथं बरंचसं नियंत्रण आहे. पण ठाणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी बरं लावतो कोण? सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचे असतं. सगळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे रोज पोस्टर असतात. जो कोणी विमानतळावर येणार त्याच्या स्वागताचे 100 बॅनर लागलेले असतात विमानतळाच्या ठिकाणीच. खरं तर हेच लोक नियम पाळत नाही तर लोकांना काय नियम सांगणार तुम्ही? मुंबईमध्ये मेंढवरमध्ये जो माणूस पडला, कंत्राटदार होता, त्याला नोटीस बजावण्यात आली. त्याची बेपरवाई अशी होती, त्याला नोटीसीला उत्तर देण्याचं सुद्धा स्वारस्य नाही. पाट्यावर मारतोय महापालिका. लोकांचा मृत्यू होतो. असंच आहे ते. मुंबईमध्ये गुत्तेदारांचं राज्य आहे. भारतीय जनता पार्टी आणखी या गुत्तेदारांचं राज्य मजबूत करते. पूर्णपणे टक्केवारीमध्ये मुंबईची महापालिका आत्ताच्या घडीला गुंतलेली नाही, डुंबलेली आहे. आणि म्हणून मुंबईचे महापौर असो किंवा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असो किंवा मुंबईचं प्रशासन काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती. खरं तर मॅन हॉलमध्ये माणूस पडला, महापौराच्या समोर एक माणूस खाली डबक्यात अधिकारी बुडला. अशा सगळ्या स्थिती मुंबईत असताना अजूनही यांना लाज आणि शरम कोणतीच नाही आहे. माऊलींच्या वारीत सासवड ते जेजुरी मार्गावर बेलसर फाट्याजवळ एका टेम्पोची धडक बसून 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य काही जण गंभीर जखमी झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली आणि त्यांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी भीषण अपघातातील जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. तातडीने उपचार आणि मदत जाहीर केली आहे. मधले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, त्यामुळं त्याची काळजी सरकार घेत आहे. मी देखील माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. काय नेमकं साकडे घातले माऊलीचे? नाही, मी आज जेजुरीमध्ये माऊलीच्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन वारकरी येत आहे. त्या वारकऱ्यांना सुखी ठेव. त्यांना वारकरी ज्या आशेने अपेक्षेने आले आहे, वारकऱ्यांची आशा अपेक्षा पूर्ण करणे हीच पहिली आपली या ठिकाणी मागणी विठुरायाला आहे. कारण वारकरी ज्या आशेने अपेक्षेने येतात, प्रत्येक वारकऱ्याची एक भावना आहे. कुणाची भावना कशी असेल माहिती नाही. प्रत्येक एक भावना घेऊन आला आहे. प्रत्येकाची एक श्रद्धा आहे. काही कोणी मागायला येतं, कोणी मागायला येत नाही. त्यामुळं ज्यांनी जे काही मागितलं ते त्याचं पूर्ण होऊ दे
आणि ज्यांनी काही मागितलं नाही त्यांना त्यांचं जीवन मंगलमय राहू दे, त्यांना उदंड आयुष्य राहू दे. पण विठुरायाला माझी चरणी प्रार्थना आहे की असा अपघात हा पुन्हा या वारीमध्ये होऊ नये याची मी त्याकरता मी नतमस्तक होतो आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. जुनेखेड इथं झालेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत समितीचे नेते BG पाटील यांनी जनतेची मागणी नसताना हा महामार्ग हुकुमशाही पद्धतीनं लादला जातोय असा आरोप केलाय. आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा निषेध करत बैठकीत पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा फाडण्यात आल्या. बैठकीत शेतकऱ्यांनी सुपीक जमीन वाचवण्यासाठी संघर्ष कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांवरील गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी जमीन देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली. गोऱ्या इंग्रजांना पळवून लावण्यासाठी क्रांतिकारकांच्या या भूमीतून वाळव्याच्या हुतात्म्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि अशा या भूमीमध्ये आमच्यावरती गरज नसलेला शक्तीपीठ लादलेला आहे. आणि परंतु छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही बोरगावमधून आम्ही मोटरसायकल रॅली काढली होती की त्या प्रेरणा घेऊन आम्ही आमचं समाज मन बांधायला निघालो होतो. परंतु आमच्यावर या प्रशासनानं सांगलीचे आत्ता जे SP आहेत तुषार दोशी म्हणून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर वर्तणूक केलेली आहे ही सगळ्यांना ज्ञात आहे. जे मराठ्यांच्यावरती लाठी हल्ला केला, भजनं करीत असलेल्या माणसांची डोकी फोडली आणि सातारच्या पालकमंत्र्यांना सुद्धा हाताला धरून त्यांनी हिसकावून इसळा मारला, तेच तुषार दोशी सांगतात आणि आमच्यावरती अन्यायकारक गुन्हे दाखल केले जातात. ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे, संविधानाचा नव्हे आमचा अपमान आहे. आणि म्हणून आम्ही त्यांचा आज या बैठकीमध्ये निषेध केलाय. आणि इथून पुढं आमच्या जर तुम्ही संविधान आणि स्वाभिमानाला धक्का लावणार असेल तर लोकशाहीमधील या क्रांतिसिंहाच्या भूमीमध्ये आम्ही त्या पद्धतीनंच तुम्हाला चोख उत्तर देऊ. ज्या पद्धतीनं आम्ही इंग्रजांना पळवून लावलं, ते गोरे होते, आता काळ्या इंग्रजांची जी वृत्ती तुमच्याकडे येत्या आणि जी चाटुगिरी तुम्ही मुख्यमंत्र्यासाठी करताय, अरे तीच चाटुगिरी आमचा पगार घेऊन सामान्य माणसासाठी करा आणि इमान राखा, एवढाच तुम्हाला संदेश आणि आम्ही इशारा देत आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.